शकू शकू थांब. शकू खूप दमलं ग. आता नाही पळवणार माझ्याच्यानं. मी खूप दमलोय शकू. मला ऊर फुटेल असं वाटतंय शकू. आता नाही पळू शकणार मी. अहो काय झालं? शांत व्हा. काय झालं सांगा ना. त्या दिवशी मी शकू बरोबर जायला पाहिजे होतं ना. हो रडू नका. मोकळे व्हा. अहो बघा तुम्हीच म्हणालात ना की भूतकाळापेक्षा मला भविष्यकाळ जास्त महत्त्वाचा वाटतो. हे असं आवेशाने बोलणं खूप सोपं आहे पण नाही होतं. भूतकाळ म्हणजे आपली मुळं आणि ही मुळंच राहिली नाही तर कमळी आई घरी येतेस? येईन ग बाई येईन. तू आत्याबाईला घेऊन चाललीस फार चांगलं केलंस. खाचून गेली होती बिचारी. बरं तू काळजी घे स्वतःची. हां नीट राहा. बर येते मी. तुझं ते म्युझिक विजिक सगळं ठीक आहे पण असं दिवस रात्र नको रे भटकत जाऊस. रात्री वेळेवर घरी येत जा आणि जरा सेटल व्हायचं बघ. आता आयुष्याचा जरा काहीतरी सिरियसली विचार कर. ओके मी पाणी नसेल ना तुमच्याकडे? पाणी घेऊन येतो. कशाला फंदात पडते त्याला समजवण्याच्या. अरे काय न सांगता चालला तू? तसं नाही पण तसं नाही काय साधं ऑथॉरिटी लेटर तरी साईन करायचं.
अरे त्या शेठजीने चेक पाठवलाय 5 लाखाचा ॲडव्हान्स. नाही तसं नाही. तर तसं नाही कसं, 1 महिन्यात वाडा खरेदी करतो बोललाय. उत्तम वाडा विकायचा नाही. अरे पण करून करून करणार कायस तू, केवढा मेंटेनन्स आहे. बघू कसं तरी जमू, नाहीतर पुढची पिढी काहीतरी करेलच ना. उत्तम जे आपण निर्माणच केलं नाही ते नष्ट करण्याचा काय अधिकार आहे आपल्याला. आणि महानगराच्या जीव घेण्या गर्दीत जर श्वास घुसमटलाच आपला, तर मोकळा श्वास घेण्यासाठी आपल्या हक्काचं नको का काही. तू मदत केलीस त्याबद्दल थँक्स. मी तुला त्रास दिला त्याबद्दल दिलगीर आहे. थँक्यू. अरे यार ओके, काय प्रॉब्लेम नाही. पण कधी विचार बदलला तर मला कळव काय. नाही बदलणार विचार माझा. चल हॅपी जर्नी. अरे आणि हे कशाला काय तू पण. हे धरा विरू, 1 मिनिट. माझं हे काम करशील काय. हे 1000 रुपये देवळाला देणगी म्हणून दे. आणि प्लीज सांगता आलं तर सांग की देवळाच्या कळसाला ऑइल पेंट देऊ नका म्हणा. शेवाळ आहे ते राहू दे तसंच, त्याचंही स्वतःचं असं सौंदर्य असतंच ना. सांगशील ना. हां नक्की सांग. सांगतो. तू काय करतेस इथे. मंदिराचं काम चालू आहे ना. तू काय गवंडी आहेस. मॅडम खुर्ची. नाही नकोय. बसा खुर्चीवर. नकोय. मी डेप्युटी कलेक्टर आहे जिल्ह्याची. पाहणी करायला आले होते. हा विभाग तुझ्या अखत्यारीत येतो. हे मंदिर सुद्धा. ऐक ना, माझ्या वहिनीची एक रिक्वेस्ट आहे. मंदिराच्या कळसाला ऑइल पेंट नाही लागणार. कळसाला ऑइल पेंट नाही लागणार. थँक्स. काय करतोस सध्या. काय बिरोबा होण्याचा प्रयत्न करतोय. येतोस माझ्या बरोबर. आयुष्यभर तुझ्या संगीताची काळजी घेईन मी. तुझ्या पाठीशी उभी राहीन. पेरू घेऊन आली होती सुनात तानात. विसरलो नाहीये मी.